नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत, भरपूर मुलांना असा प्रश्न पडतोय की दादा मी आता पेपर जवळ येत आहेत, मला फार टेन्शन येतंय, आता मला सुचत नाहीये की मी नेमका अभ्यास कसं करू, त्यात पुन्हा MST CET चे 2 अटेम्प्ट होणार आहे का। बऱ्याचशा मुलांना खूप सारे प्रश्न आता पडलेले असतात आणि अशा ह्या प्रश्नांमध्ये तुमचं मन पूर्णपणे डिस्टर्ब झालेलं असतं, पूर्णपणे गोंधळलेलं असतं। तर ह्यासाठीच मी तुम्हाला एक नवीन पद्धत सांगणार आहे, CET साठी व्यवस्थित स्मार्टली अभ्यास कसा करायचा। कारण भरपूर मुलं हार्डवर्क तर करतात पण स्मार्टली वर्क करत नाही आणि हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क तुमचं गरजेचं असतं। चला तर मग आपण बघूया की तुम्ही नेमकं स्मार्ट वर्क कसं केलं पाहिजे। पहिला मुद्दा, बरेचसे मुलं हा मुद्दा टाळतात, दुसऱ्याच्या नोट्स तुम्ही रेफर करून घेतात, पण दुसऱ्याच्या नोट्स रेफर केल्यानंतर आपल्याला कळत नाही की त्यांनी काय लिहिलंय, कसं लिहिलंय, कारण ते आपल्याला समजत नाही, आपण त्या वाचलेल्या नसतात। त्यांनी त्या नोट्स त्याच्या रेफरन्सनुसार बनवल्या असतात, त्याच्या प्रेफरन्सनुसार बनवल्या असतात आणि त्याच्या भाषेत बनवलेल्या असतात, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी समजत नाही। सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय, आता पूर्ण लेक्चर बघायला आपल्याकडे टाइम आहे का, तर नाही, त्यामुळे पूर्ण लेक्चर तुम्ही आता बघायचे नाही। आता तुम्ही काय करायचं, वन शॉट लेक्चर बघायचं आणि वन शॉट लेक्चर बघतानाच आताच म्हणजे डिसेंबर मध्येच किंवा जानेवारीच्या स्टार्टिंगलाच त्याचे तुम्ही वन शॉट लेक्चर बघून तुमच्या स्वतःच्या ओन एक शॉर्ट नोट्स बनवून ठेवायच्या। लॉंग नोट्स आता बनवायला टाइम नाहीये, शॉर्ट नोट्स बनवून ठेवायच्या, ज्या की तुम्हाला एक्झामला ज्यावेळेस 1 महिना बाकी असणार त्यावेळेस त्या तुम्हाला कामात येणार। त्यामुळे आता पहिलं काम काय तुमचं, लेक्चर बघायचे, वन शॉट लेक्चर आणि स्वतःच्या नोट्स बनवून ठेवायच्या। कधी लेक्चर बघतानाच, लेक्चर बघून झाल्यावर नोट्स बनवायला बसायचं नाही, पुन्हा लेक्चर बघण्यात तुम्ही टाइम घालवतात। त्यामुळे एकदाच तुम्ही लेक्चर बघायचे आणि त्याच्या नोट्स बनवून ठेवायच्या। आता दुसरा पॉइंट आपला काय आहे, प्रॅक्टिस मिनिमम 21 to 25 चे PYQs। मुलं काय करतात, PYQs ला इग्नोर करतात। सगळ्यात महत्त्वाचं जे असतं, CET सेल सुद्धा त्यांचा 80% पेपर हा PYQs बेसच असतो। फक्त व्हॅल्यू चेंज करून येतात का, नाही तर थोडेफार व्हॅल्यूज इकडे तिकडं एखादी अजून कन्सेप्ट ऍड केलेली असते, पण PYQs ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस करतात त्यावेळेस तुमचा अभ्यास हा परफेक्ट झालेला असतो। कारण PYQचं आता तुम्ही JEE चे PYQs बनवून तुम्ही CETच्या एक्झामला जाणार, तर ते थोडं क्वेश्चनला अप्रोच करण्याचं पद्धत थोडी वेगळी असते, त्यामुळे तुमचा टाइम जास्त जाणार। त्यामुळे तुम्हाला CETचे स्वतःचे PYQs तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार, मिनिमम 21 ते 25 चे करावं लागणार, ज्याची लेवल थोडी चेंज झाली आहे। 2004 ते 2020 चे तर कराच, पण मिनिमम आता आपल्याकडे टाइम कमी आहे, त्यामुळे 2021, 22, 23, 24 आणि 25 चे PYQs तुम्हाला ट्राय करायचे, म्हणजे त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची। कुठला क्वेश्चन येत नाही, कुठली कन्सेप्ट आपली चुकती का, हे सगळं तुम्हाला त्यात बघायचंय। त्यानंतर आपला तिसरा पॉइंट जो आहे, रिवाइज शॉर्ट नोट्स। आता बरेच मुलं काय करतात की फक्त नोट्स काढून ठेवतात, नोट्स काढल्यानंतर काय होतं, त्यात तुम्ही वाचतच नाही आणि असा कुठलाच माणूस नाही। मी सुद्धा ज्यावेळेस CETचं प्रिपरेशन करत होतो त्यावेळेस नोट्स वारंवार रिव्हिजन करावं लागतात। खूप मुलं काय करतात की आता आपला हा धडा परफेक्ट झालाय असं बनवून तुम्ही सोडून देतात, नंतर त्याला कधी बघत पण नाही। तोच धडा जो तुमचा 10 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी तुम्ही एकदम परफेक्ट केलाय, त्यातलं वर्ड टू वर्ड तुम्हाला लक्षात आहे, त्यातलं पेज नंबर सुद्धा तुम्हाला लक्षात आहे, ह्या पेजवर ही डायग्राम आहे, इथे या साईडला, हे सुद्धा लक्षात आहे, पण तेच जर तुम्ही 20 दिवसांनंतर आठवशाल ना, तर तुम्हाला काहीच आठवणार नाही। त्यामुळे गरजेचे असतं टाइम टू टाइम शॉर्ट नोट्सचं रिव्हिजन करणं। लॉंग नोट्स तुम्ही वाचू शकत नाही, पुन्हा तेवढाच टाइम जाईल, त्यामुळे तुम्हाला शॉर्ट नोट्सचं रिव्हिजन करणं फार गरजेचं असतं। आता पहिल्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही शॉर्ट नोट्सचं रिव्हिजन करशाल, त्यावेळेस जर समजा तुम्हाला अर्धा तास लागला, तर त्याच्या नेक्स्ट टाइमला तुम्ही ज्यावेळेस वाचाल त्यावेळेस तुम्हाला फक्त 10 मिनिटच लागतील। त्यामुळे महत्त्वाचं जे आहे ते आहे तुमचं शॉर्ट नोट्सचं रिव्हिजन करणं। प्रत्येक रविवारी, म्हणजे ज्या रविवारी ज्या आठवड्यात आपण जे केलं ते प्रत्येक रविवारी तुम्ही एकदा वाचायचं आहे। आणि आपलं शेवटचं जे आहे की मुलं फक्त थेअरी करून सोडून देतात, क्वेश्चन प्रॅक्टिस करत नाही, जसं की मी आधी सांगितलं PYQs सुद्धा प्रॅक्टिस करत नाही। पण हे केल्यानंतर आता काही 3 मुलांचे प्रकार असतात, एक फक्त थेअरी करतात, थेरॉटिकल प्रश्न सोडवतात, दुसरे असतात जे क्वेश्चन सोडवतात PYQs सोडवत नाही, हे हसले मुलं म्हणजे जे फक्त क्लासने दिलेले क्वेश्चन सोडवतात किंवा दुसऱ्या एखाद्या पब्लिकेशन कडून आलेले क्वेश्चन सोडवतात, पण CETचे PYQs तुम्ही सोडवत नाही, ही एक पद्धत। आणि तिसरी पद्धत, तुम्ही PYQs सोडवता, सगळं सोडवता, पण मॉक टेस्ट देत नाही। मॉक टेस्ट काय असतं की आपण किती सोडवलंय हे CETच्या एक्झामचं फिअर दूर करण्यासाठी एक छोटीशी प्रॅक्टिस असते, म्हणजे त्यावेळेस आपण फर्स्ट अपीअरन्स देण्यापेक्षा
आत्ताच जर आपण त्याची प्रॅक्टिस करून ठेवली, टेस्टमध्ये टाइम कसा मॅनेज करायचा, हा लॉंग क्वेश्चन आल्यावर तो शेवटी कसा अटेम्प्ट करायचा, कारण लॉंग क्वेश्चन जर तुम्ही आधीच सोडवत बसाल तर तुमचे दुसरे जे थेरॉटिकल प्रश्न आहेत जे 10 सेकंदाच्या आत होतात ते क्वेश्चन सुद्धा तुम्हाला सोडवायला टाइम नसणार. त्यामुळं ह्या ज्या स्ट्रॅटेजीज आहे ह्या तुम्हाला स्वतः ज्यावेळेस तुम्ही मॉक टेस्टची प्रॅक्टिस करशाल त्यावेळेस तुम्हाला त्या समजणार आहे. आता मॉक टेस्ट कुठून द्यायच्या, काय द्यायच्या हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओत सांगणार आहे. आमच्याकडून तुम्हाला मॉक टेस्ट देण्यात येणार आहेत, त्या कशा आणि फ्रीमध्ये देण्यात येणार आहे, त्या कशा तुम्हाला अवेल करायच्या हे सर्व मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ जर समजला असेलच तर तुमच्या मित्रांशी शेअर करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, ज्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळतील. CETचं फ्री ऑफ कॉस्ट गायडन्ससुद्धा त्यात तुम्हाला मिळणार आहे. थँक्यू.